वरून धरा वर धरा. ऐसा क्यों ले रहे सर? सेकंड ग्रुप में नहीं है मैं फर्स्ट वाले में। अच्छा इसके फर्स्ट में निकालो प्राइवेट टाका असंच का? पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे पेट्रोल डिझेल गॅस हे कमी प्रमाणात वापरा, जेवढी गरज असेल तेवढंच वापरा. कसं बघता याकडं? तर आपण थोडं परत ट्राय करायचे. कसं आहे शक्य नाही आहे, कारण आपण कसं आहे आपण एक जण जाणार गाडीमध्ये 2 जण ॲडजस्ट करून काहीतरी ॲडजस्ट करून जाऊ शकतात सर. असा 50% तरी आपण ट्राय करायला पाहिजे सर. कसं आहे म्हणजे आता युद्धसाठी आपण एवढा सहन करायला हर एक गोष्टीमध्ये महाग झालेलं आहे. त्याप्रमाणे आपण थोडंफार केले ना फ्युचरसाठी आपल्यासाठी चांगलं आहे सर. महाग होणाऱ्या वस्तू पण थोडं कमी होऊ शकतात सर. परंतु रोजचं आपलं काम आहे ते पेट्रोल डिझेल किंवा गॅसवरच चालतं. जेवढं लागतं तेवढं लागणारच. मग कशा पद्धतीने कमी वापरायचं सर? आपण करू शकतो म्हणजे करू शकता. थोडं कमी करायचे कोशिश करायचे. काय नाव आपलं? संध्या नलावाडे. पंतप्रधानांनी सांगितलं की पेट्रोल डिझेल गॅस हे जे आहे तर जसे लागेल तसं वापरा, अवाजवी वापरू नका. कसं बघता याकडं? सगळं म्हणजे रोजच्या गरजा आहे, रोजचं लावाच लागतं. जेवढं लागतं तेवढंच वापरतो आम्ही. घरचं कुठं फिरत नाही. नेमकं कारण काय वाटू शकतं? का म्हणले असे? काय पुढे गेल्याला वाटत असेल की ते वापस कमतरता होईल, काय होईल त्यामुळे म्हणत असेल, किंवा परिस्थिती वापस बिघडेल असेल त्यामुळे त्यांना वाटतं परत तेवढं म्हणजे तेवढंच त्यांचं तेच म्हणणं आहे की जेवढे आवश्यक तुम्हाला जेवढ्या गोष्टी लागेल तेवढंच वापरा, कारण पुढं परिस्थिती वापस बिघडली नाही पाहिजे पेट्रोलची. काय वाटतं पेट्रोल डिझेलचे वाढते भाव बघता लोक त्याचा दुरुपयोग करतील? नाही लोक जेवढं म्हणजे पाहिजे तेवढंच यूज करतील, दुरुपयोग काहीच नाही. काय नाव आपलं? कारण लोकांना कळून चुकलं आहे आधी. रोहित गायकवाड. बोला. पेट्रोल डिझेल कमी वापरायचं आवाहन पंतप्रधानांनी केलं, खरंच ते कमी वापरू शकतो? नाही सर, आपण ते कमी तर वापरू शकत नाहीये. कारण आपण सगळे सर्व्हिसवाले जॉबवाले जे लोक आहेत त्यांना आवश्यकता आहे घराच्या बाहेर पडायची. त्यांच्या फॅमिली आहे, त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांना काहीतरी करावं लागतं. याच्यासाठी माझी एवढी म्हणणं आहे, माझं मत आहे सरकारला की पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचं असं आव्हान तुम्ही करूच नका. मेन गोष्ट म्हणजे, आणि बाहेर जर पडायचं म्हटल्यावर तर गाड्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्याकडे आहेत. जॉबवाले लोक आहेत, बेरोजगार लोक आहेत, मजूरदार लोक आहेत, यांना तर बाहेर पडावंच लागणार. गाडीमध्ये पेट्रोल नसल्यावर ते कसे जाणार, गाडीमध्ये डिझेल नसल्यावर ते कसे जाणार. आणि तुम्ही त्याच्यावर मत असं मानताय की डिझेल पेट्रोल कमी वापरा, म्हणजे हे नेमकंच कोण्या वृत्तीमध्ये, असं कोण्या भाषेमध्ये तुम्हाला काय सांगावं असं माझं हे आपल्या चॅनलचं नाव. बरं, तुमचं नाव? माझं नाव विलास रुस्तुम बोरकर.